आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. नमस्कार, सुस्वागतम. माझं नाव संकर्षण कराडे. मी तुम्हाला सगळ्या खवय्यांचं स्वागत करतो आपल्या खमंग चविष्ट ताज्या आणि गरम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये जोडीचा मामला. को पावर्ड बाय फॉर्च्यून रिफाइंड सनफ्लॉवर ऑइल आणि सोसायटी टी कडक डस्ट चहा. टेस्ट पार्टनर केपर फूड्स. स्पेशल पार्टनर्स गोविंद मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट्स. अनुरूप विवाह संस्था कला मंदिर साडी ठाणे. स्किन केअर पार्टनर बर्वा स्किन थेरपी आणि हायजीन पार्टनर टायगर फिनाइल, स्वच्छतेचा भरवसा. सुरू करूया आम्ही सारे खवय्ये जोडीचा मामला, कारण काळजाची वाट ही पोटातून जाते. तर मंडळी, जोडीचा मामलामध्ये आज जी जोडी आपल्याकडे येणार आहे, खरं तर त्यांचं जेव्हा नवीन लग्न झालं तेव्हा ते माझ्या हाताला लागले होते झी मराठीच्या एका कार्यक्रमात. पण तेव्हा ना, तुम्हाला खरं सांगू का, त्यांच्याशी गप्पा मारताना मला फार मज्जा नाही आली. कारण त्यांचं लग्न तेव्हा नवीन झालं होतं. ते एकमेकांविषयी सगळं चांगलंच बोलत होते. पण आता त्यांच्या लग्नाला तब्बल 3 वर्ष झालेली आहेत. त्यामुळे बोलण्यासारखं, साचलेलं, मनातलं, पोटातलं, डोक्यातलं आणि तोंडातलं असं खूप काही असणार आहे. आणि म्हणून येणार आहे त्यांच्याबरोबर आजचा भाग एन्जॉय करायला मज्जा. त्यामुळे जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, माझा मित्र विराज कुलकर्णी आणि त्याची पत्नी, अभिनेत्री, कवयित्री आणि एक छानशी कलाकार शिवानी रांगोळे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. नवरा हाच हवा हे गाणं तू का निवडलंस तुमच्या एंट्रीला? तुला हाच नवरा हवा म्हणून? असाच नवरा हवा जो वेळी प्रसंगी रायटर असल्यामुळे, डिरेक्टर असल्यामुळे प्रत्येक क्षणी. नाही, नवरा हाच होता हे ऐकायला छान नाही ना वाटत. मग हवा म्हणलं की कसं हवा हवासा वाटतं. हवा असं आणि मग भांडणातली हवा निघून जाते. नवरा हाच हवा म्हणून झालेली आहे आजच्या भागाला सुरुवात. खूप मनापासून शिवानी आणि विराजस, तुम्हा दोघांचंही स्वागत आपल्या या कार्यक्रमामध्ये. तुम्हाला भेटायला नेहमीच मज्जा येते, आनंद वाटतो, गप्पाही छान होतात. आजही आपल्याला ते कंटिन्यू करायचंय. ओके नाही? या मंचावरती परत एकदा येऊन कसं वाटतं? जरा आमचं सगळं बदललंय बरं का घर. तुम्ही नजर फिरवा, तुम्हाला सगळं छान नवीन चांगलं रेनोव्हेट केलंय. छान केलंय है ना? हो. बरं, तुम्हाला माहिती का, हे जे घर आहे, हे जे स्वयंपाकघर आहे, ते माझ्या इतकंच बोलकं आहे. याच्या प्रत्येक कप्प्याला एक वेगळं नाव आहे. आता हा जो आपल्या अगदी मागे आहे, ही आहे चविष्ट चकाट्या पिठायची जागा. म्हणजे इथे पदार्थही चविष्ट होतात, चकाट्याही पिठायच्या. तिकडे आहे प्रेमाची पेटी, कारण त्या पेटीमधून आपला किराणा भरायला लागतो, साहित्य घ्यायला लागतं. आणि सगळ्यात आवडीचा माझा कप्पा, तुमचाही आवडीचा असेल, तो म्हणजे हा लवकट्टा. इथेच तुमच्या नात्याची सुरुवात झाली असेल ना? हा, म्हणजे आपल्याला तेव्हा कळत नसतं की हा लव कट्टा वगैरे आहे. फक्त कट्टा असतो नाटक करताना. म्हणजे सोफा वेगळा होता, लिव्हिंग रूम वेगळं होतं, पण लवचा कट्टा मात्र होता. लवचा कट्टा म्हणता येईल त्याला. पण कसं वाटतंय पुन्हा एकदा येऊन या घरात? मला खूप छान वाटतंय. सिरियल संपल्यानंतर पहिल्यांदा मी पुन्हा एकदा या मंचावर येते आणि मला सगळं आठवतंय, कुठले कार्यक्रम आपण सुद्धा एकत्र केले होते आणि किती मजा केली याच मंचावर. आणि सगळी तीच माणसं दिसतात माझी, त्यामुळे खूप छान वाटतं. आणि विराजसलाही आय एम शुअर तसंच वाटतं. अगदीच, म्हणजे घरी आल्यासारखं वाटतंय खरोखर. थँक्यू सो मच. आता आपण सोसायटी टी लवकट्ट्याकडे जाऊया, कारण सोसायटीला आपल्याला गप्पा मारून दाखवायच्या आहेत आणि सोबत सोसायटी टी पण घ्यायची आहे. सोसायटी टी लवकट्ट्यावरती आपली ही लाडकी जोडी आलेली आहे. आणि ही फक्त लाडकी नाही तर एक अनुरूप जोडी आहे, असं आमचं ठाम मत आहे. तुमचंही अजून तेच मत आहे ना? ऐकलंच ना? हो, कारण लग्नाला 3 वर्ष झालीत म्हणून विचारतोय. 3च झाली? 3च झालीत असं नाही वाटत आहे. पण कारण आम्ही मुळात लग्नाच्या आधी एकमेकांना एक 11-12 वर्ष ओळखत होतो. त्यामुळे लग्नाची 3च फक्त काउंट करायची का थोडं आधीपासून काउंट करायचं ते अजून आणि तसं आमचं म्हणजे प्लेनचं कसं स्मूथ लँडिंग होतं, तसं आमचं मैत्रीतून, प्रेमातून लग्नात असं खूप स्मूथ होत गेलेलं. लँडिंग झालं. स्मूथ लँडिंग झालं 2 वेळा झालं. 2दा? म्हणजे आधी प्रेमात मग लग्नात असं. अच्छा, तसं होय. बरं. असं काही वेगळं जाणवत नाहीये.
बर ह्या 3 वर्षातल्या काही गोड गोड आठवणी आणि काही गमती जमती आम्हाला जरा शेअर करा. मी विराजसला भेटले ते 2010-11 मध्ये वगैरे आणि पुण्यातलं नाटकाचं वातावरण आणि नुकतंच त्यांनी थिएटर ऑन एंटरटेनमेंटची संस्थेची नाटकाच्या स्थापना केली होती आणि तो पण म्हणजे आता विचार करून मला असं वाटतं की तो पण तेव्हा लहानच होता खूप, पण मी त्याच्यापेक्षा 3-4 वर्षांनी लहान असल्यामुळे म्हणजे नुकतीच 10वी झाली होती. नुकतीच 10वी आणि असं तिची माझी नुकतीच 10वी झाली होती आणि मस्त असे तेलकट केस असे मधून भांग वेण्या बिण्या अशा सगळ्या ह्याच्यामध्ये माझी आई आधी नाटकाच्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये माझ्याबरोबर यायची लहानपणापासून, त्यामुळे ती सगळ्यांना रांगोळेबाई म्हणून माहीत होती. म्हणजे मास्तरीणबाईचं माझं जे कॅरेक्टर झालं ते तिला खूप आवडलं कारण ती ॲक्च्युली रांगोळेबाई म्हणून सगळ्यांना माहीत होती. हां, तर असं झालं की रांगोळेबाईंच्या मुलीला आपण आपल्या नाटकात घेऊया, कास्ट करूया असं विराजच्या डोक्यात आलं. म्हणजे तिच्या आईशी आमची आधी दोस्ती होती. हा आणि तिच्याशी नंतर नंतर झाली. झाली. दमाने घरीच झाली. तर त्यामुळे मग कास्टिंग झालं आणि मी गेले तर तेव्हा मला अजूनही आठवत आहे असं एकदम असा डिरेक्टर अरे नाही अरे आयुष्यभर हा किस्सा सांगते मला कधीही आठवत नाही असं म्हणजे काही तू घडलेलं. लहान आहेस आणि मी वगैरे असं मी 18 वर्षांचा होतो असं कसं मी बघा मी तुझं हा चल वगैरे असं मी पण नाही मला तसं वाटायचं तेव्हा आणि त्यामुळे मला मला एक सांगू का, त्यांनी किती अडवलं ना, तू तुझी खदखद काढ, हो येस कारण 3 वर्ष झाली आहेत. तू बोल तू बोल. हाच तो मंच 3 वर्षामध्ये खूप काही असतं. मला विचार, माझ्याकडे 3 महिन्यातच किती साचलं होतं. थांब वेगळा एपिसोड करू. हा मग तर तेव्हा मला तसं वाटायचं, पण त्यानंतर हळूहळू आम्ही एकत्र काम करायला लागलो. मग त्याला पण असं कळू लागलं की बाबा एवढी पण लहान नाही आहे ही, म्हणजे थोडीशी अक्कल आहे, थोडंसं कळतं हिला. आणि मग असं झाल्यानंतर आमचा रॅपो वाढला, मैत्री वाढली आणि मग काय आम्हाला मित्रमैत्रिणींनीच सांगितलं की बहुतेक आम्हाला असं वाटतं की तुमचं जुळतंय. आणि मग आम्ही विचार केला की अरे हो खरंच की कदाचित आपल्यात आहे काहीतरी. काय मी माझ्या अख्ख्या घरामधला सगळ्यात मोठा भाऊ आहे, त्यामुळे मला लहान भावंड आहेत आणि माझी बहीण जी आहे 4 वर्षांनी लहान ती शिवानीच्या वयाची आहे. त्यामुळे त्या वयात असताना आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हा आपल्या बहिणीच्या वयाच्या कोणालाही सिरियसली का घ्यायचं हा मुद्दा काही मला कळत नव्हता. बरोबर. पुढे जसं आम्ही एकमेकांना जास्त ओळखत गेलो, आमच्या अख्ख्या ग्रुपमध्ये शिवानी सगळ्यात लहान असली तरी करिअरची सुरुवात शिवानीची सगळ्यात आधी झाली होती, कारण तिने तिच्या 12वीतच तिची पहिली झीवरची सिरियल तिला मिळाली, शेजारी शेजारी पक्के शेजारी. आणि त्यामुळे प्रोफेशनली कोणतरी आपल्यातलं मुंबईत शिफ्ट होतंय, तिथे आता काम करायला लागलं आहे, अशी पहिली व्यक्ती आमच्या सगळ्यांच्या ओळखीत शिवानी होती. आणि तिने स्वतःवर ज्या पद्धतीने काम केलं, स्वतःला ज्या पद्धतीने डेव्हलप केलं ते बघायला माझ्याकडे फ्रंट सीटचं तिकीट होतं. वा. आणि तो अख्खा प्रवास मी बघितला. आणि तिला वाचनाची जी आवड आहे, तिची पुस्तकं वाचते त्याबद्दल ती जे बोलायची, तिला लिहायला आवडतं ते जे वाचायला ती द्यायची की हे बघणं मी काय म्हणते, त्यातनं ती खरी आमची मैत्री डेव्हलप झाली असं वाटतं. नाही तर नाटकाच्या मला एक सांग, तिच्या बोलण्यात ना आलं की तू दिग्दर्शक म्हणून थोडा कडक आहेस. ती काय म्हणून कडक आहे? बायको म्हणून, नटी म्हणून, काय म्हणून, कवयित्री म्हणून? ती सगळ्याच बाबतीत कडक आहे, पण कडक आहे असं म्हणायचं. अरे कडक आहे असं अशी होय. तसाच आमच्याकडे कडक डस्ट चहा आहे सोसायटीचा, त्याचा एक घोट घेऊया आणि तो घोट घेता घेता पुढे आपण जरा कडक कडक गप्पा मारूया. चमचमीत थोडं झणझणीत आता बनवायचं काय, चमचमीत जिभेचे चोचले आता थांबणार नाही नाही नाही, कुरकुरीत कधी खुसखुशीत आता